दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले आहे. अनेक टॅक्सी आणि गाड्यांना त्याचा फटका बसलाय. त्यात बसलेले 6 जण जखमी झाले आहेत. वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजता घडली. दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की टर्मिनल 1 च्या छताच्या शीट व्यतिरिक्त सपोर्ट बीम देखील कोसळला आहे. त्यामुळे टर्मिनलच्या पिकअप आणि ड्रॉप भागात उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आहे, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आहेत. दिल्ली एनसीआर मध्ये गुरुवारी पहिला मान्सूनपूर्व पाऊस झाला. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्ली एनसीआर मधील अनेक भाग रात्रभर पाण्यात बुडाले. काही ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी पातळी आहे. नोएडा सेक्टरमधील मुख्य रस्ता हा कंबरभर पाण्यात बुडालाय. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.